सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक महावीर थरकार, पाटपनाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपनाळे या प्रशालेमध्ये कनिष्ठ महाविद्यालय विभागात इतिहास विषयाचा अध्यापक म्हणून काम करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओ भाग 1 मध्ये इयत्ता 12वी इतिहास विषयातील 5व्या प्रकरणाची माहिती घेण्यास सुरुवात केलेली आहे। भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा या प्रकरणाचा आढावा घेण्यास आपण सुरुवात केलेली आहे। त्यातलाच व्हिडिओ भाग 2 आज आपण पाहणार आहोत। म्हणजे 5व्या प्रकरणातला उपघटक क्रमांक 2 म्हणून आपण धार्मिक सुधारणा चळवळी या उपघटकाची माहिती आपण या ठिकाणी करून घेणार आहोत। तर धार्मिक सुधारणा चळवळीची माहिती घेत असताना आपल्याला नेमकी कशाची माहिती घ्यायची आहे, तर या देशामध्ये धार्मिक सामाजिक सुधारणा चळवळी करण्यासाठी जे समाज सुधारक होऊन गेले त्या समाज सुधारकांनी या सुधारणा करण्यासाठी काही संस्था स्थापन केलेल्या होत्या, संघटना स्थापन केलेल्या होत्या। त्या संस्था संघटनांची माहिती आपण या उपघटकातून करून घेणार आहोत। म्हणजे धार्मिक सुधारणा चळवळी करण्यासाठी या देशात ज्या सामाजिक संस्थांनी योगदान दिलेलं आहे त्या सामाजिक संस्थांचा थोडक्यात आढावा आपण यातून करून घेणार आहोत। यामध्ये पहिली संस्था म्हणून आपल्याला प्रार्थना समाज या संस्थेचं योगदान काय होतं याविषयी आपण माहिती घेणार आहोत। आता प्रार्थना समाजाची माहिती घेत असताना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केलेल्या परमहंस सभेतून पुढे डॉक्टर आत्माराम पांडुरंग, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर रा गो भांडारकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली। म्हणजेच दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केलेली परमहंस नावाची संस्था होती। या परमहंस सभेतूनच काही सुधारक विचारवंत तयार झाले आणि त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली। आणि या प्रार्थना समाजाने या देशामध्ये असलेल्या अनेक सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी कामे केली। मग प्रार्थना समाजाने कोणती जनहिताची कामे केली ती कामे या ठिकाणी आपण पाहूया। तर प्रार्थना समाजाने सर्वप्रथम धर्म सुधारणा करण्यासाठी मूर्तिपूजेला विरोध केला। म्हणजे मूर्तिपूजा करणे हे प्रार्थना समाजाला मान्य नव्हते, म्हणून प्रार्थना समाजाने मूर्तिपूजा करू नये असे मत व्यक्त केले, अशी शिकवण दिली आणि मूर्तिपूजेला त्यांनी विरोध केला। मूर्तिपूजेला विरोध करून एकेश्वरवादाचा पुरस्कार या प्रार्थना समाजाने केलेला दिसून येतो। म्हणजे ईश्वर एक आहे, तो सर्वत्र आहे, त्याची मनोभावे प्रार्थना केली पाहिजे अशा प्रकारचे मत या प्रार्थना समाजाचे होते किंवा अशा प्रकारचे तत्व प्रार्थना समाजाने स्वीकारलेलं होतं। त्याबरोबरच जे समाजामध्ये धर्मामध्ये कर्मकांड केलं जात होतं, धर्माच्या नावाने सर्वसामान्य लोकांची जी पिळवणूक केली जात होती त्या कर्मकांडाला विरोध करण्याचे कार्य या प्रार्थना समाजाने केल्याचे दिसून येते। पारमार्थिक जीवनापेक्षा ऐहिक जीवनाला प्राधान्य या प्रार्थना समाजाने दिल्याचे दिसून येते। तेच नव्हे तर या देशामध्ये जे दीन दुबळे लोक होते, जे उपेक्षित लोक होते, अशा दीन दुबळ्या लोकांच्या हितासाठी देखील या प्रार्थना समाजाने कार्य केलेलं आहे। उदाहरणार्थ अनाथालय चालवणे, म्हणजे काही बालकं जन्माला येत होती, त्या बालकांना मातृपितृत्व मिळत नव्हतं, त्या मातृपितृत्वाचे छत्र हरवलेल्या बालकांची सोय व्हावी अशासाठी अनाथालये सुरू केलेली होती। शिवाय या देशामध्ये स्त्री शिक्षणावर धर्माने बंदी घातलेली होती।
अशा वेळी स्त्रियांना शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून प्रार्थना समाजाने स्त्री शिक्षणासाठी संस्था सुरू केलेल्या होत्या. शिवाय जे काम करणारे लोक होते त्या कामगारांना देखील शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी त्या कामगारांनी दिवसभर काम करावं आणि रात्रीच्या वेळी त्यांनी शिकावं यासाठी कामगारांच्यासाठी म्हणून त्यांनी रात्र शाळा सुद्धा सुरू केलेली होती. म्हणजेच स्त्री शिक्षण संस्था सुरू केली. त्याचप्रमाणे कामगारांसाठी रात्र शाळांची त्यांनी स्थापना केली. तसेच या देशाला एक लागलेला कलंक होता, जातीभेदाचा कलंक होता. त्या जातीभेदाला देखील या प्रार्थना समाजाने विरोध दर्शवलेला होता. म्हणजे मानवामध्ये जातीवरून भेदभाव करू नये, सर्वांना समान वागणूक मिळावी अशा प्रकारची शिकवण या प्रार्थना समाजाने दिलेली आहे. म्हणजे जाती विरोधी चळवळी त्यांनी केल्या, जातीभेदाला त्यांनी विरोध केलेला दिसून येतो. त्याचप्रमाणे या देशामध्ये स्त्री पुरुष विषमता होती. धर्मामध्ये स्त्री पुरुष विषमता पाळली जात होती. अशा वेळी स्त्री पुरुष समानतेची चळवळ या प्रार्थना समाजाने केली. म्हणजे या प्रकारे अनेक कामं करून या देशाच्या सर्वसामान्य लोकांच्यासाठी, दुर्बल घटकांसाठी, स्त्रियांच्या हक्कासाठी, उपेक्षित समाजासाठी योगदान देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्याच्या सुधारण्यासाठी काम केलेलं आहे. समाजामध्ये धर्मामध्ये जे कर्मकांड होतं, जातीभेद होते, विषमता होती, ह्या सर्व गोष्टींना विरोध करण्याचे कार्य त्यावेळी प्रार्थना समाजाने केलेलं आहे. असं आपल्याला प्रार्थना समाजाच्या कार्याचा आढावा घेताना दिसून येईल. त्याचप्रमाणे सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये योगदान दिलेली दुसरी संस्था म्हणजे सत्यशोधक समाज. आता सत्यशोधक समाजाचं योगदान फार मोठं आहे. या देशामध्ये जी सामाजिक विषमता होती, अस्पृश्यता होती, उच्च नीचता होती, जातीयता होती, जे कर्मकांड पाळलं जात होतं, स्त्री पुरुष भेदभाव केला जात होता, अशा सर्व गोष्टीसाठी सत्यशोधक समाजाने फार मोठं योगदान दिलेलं आहे. किंवा या सर्व गोष्टीमध्ये सुधारणा घडवून आणण्याचं कार्य ह्या सत्यशोधक समाजाने केलेलं आहे. या सत्यशोधक समाजाची माहिती घेत असताना महात्मा ज्योतिराव फुले यांनी इसवी सन 1873 मध्ये पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून या संस्थेने समाजाच्या हिताची, धर्माच्या हिताची कार्य केली. त्यावेळच्या धर्माने पारंपरिकरित्या या देशातल्या सर्वसामान्य लोकांवर फार अन्याय केलेला होता. मग अन्याय धर्माच्या परंपरेवर बौद्धिक आक्रमण करणारा विचार या सत्यशोधक समाजाने मांडलेला होता. म्हणजे धर्मामध्ये काय सांगितलेलं आहे यापेक्षा ते आपल्या बुद्धीला पटते का त्याचा आपण विचार केला पाहिजे. आपल्या बुद्धीच्या कसोटीवर ते तपासले पाहिजे आणि आपल्याला योग्य वाटत असेल, त्यामध्ये आपले हित असेल तर त्याचा अंगीकार करावा. त्यामध्ये आपले हित नसेल, आपले नुकसान होणार असेल, आपली हानी होणार असेल तर त्याचा स्वीकार करू नये असे मत या सत्यशोधक समाजाने मांडलेले होते. महात्मा ज्योतिराव फुले यांनी हे मत मांडलेले होते. या धर्माच्या माध्यमातून त्यावेळी बहुजन समाजाला लुबाडले जात होते. बहुजन समाजाची या कर्मकांडामुळे प्रगती खुंटलेली होती. बहुजन समाज त्या कर्मकांडामध्ये गुरफटलेला होता. त्यांना सर्वसामान्य लोकांप्रमाणे जिणे जगणे देखील कठीण झालेले होते. अशा वेळी बहुजन समाजाला नडणाऱ्या ज्या प्रवृत्ती होत्या त्या प्रवृत्तीवर महात्मा ज्योतिराव फुले यांनी प्रहार केलेला होता. ह्या कर्मकांडा विरोधी मत त्यांनी मानलेले होते किंवा ह्या कर्मकांडा विरोधी त्यांनी मत व्यक्त करून समाजाला त्यातून मुक्ती मिळावी यासाठी प्रयत्न केलेले होते. त्यावर जहरी त्यांनी टीका केलेली होती. एवढेच नव्हे तर हा देश कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. त्या कृषी प्रधान देशातल्या शेतकऱ्याची फार मोठी पिळवणूक होत होती. शेतकऱ्याचे जीणं हे दारिद्र्याचं जीणं होतं. त्यांना 2 वेळचं अन्नही पुरेसं मिळणं हे कठीण झालेलं होतं. अशा शेतकऱ्यांच्या हितासाठी देखील महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने कार्य केल्याचे दिसून येतं. बहुजन समाजामध्ये काम करणारे वेगवेगळ्या जाती जमातीचे कारागीर होते. त्या कारागिरांना आपल्या कामाचा योग्य मोबदला दिला जात नव्हता. कामगारांना काम केल्यानंतर त्यांना योग्य मोबदला मिळत नव्हता. अशा बहुजन समाजातल्या
18 पगड जातीच्या भल्यासाठी सत्यशोधक समाजाने मोठं योगदान दिलेलं आहे। त्यासाठी फार मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे। म्हणजे शेतकरी, कारागीर, कामगार आणि 18 पगड जातीचे भले होण्यासाठी, भले साधण्यासाठी योग्य मार्ग दाखवण्याचे कार्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेलं आहे असं आपल्याला दिसून येईल। महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेली जी संस्था होती सत्यशोधक समाज, ह्या सत्यशोधक समाजाने कोणत्या गोष्टीचा पुरस्कार केलेला होता, कोणत्या विचारसरणीचा पुरस्कार केलेला होता, त्या सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीचा आढावा आपण या ठिकाणी घेऊया। सत्यशोधक समाजाने पुरस्कार केलेल्या गोष्टीचा विचार करत असताना सत्यशोधक समाजाने एकेश्वरवादाचा पुरस्कार केलेला होता। म्हणजे ईश्वर अनेक आहे, देव अनेक आहेत असे न मानता ईश्वर एकेश्वरवादाचा त्यांनी पुरस्कार केला असं आपल्याला दिसतो। त्यावेळचे प्राचीन ग्रंथ जे होते त्यामध्ये वेद आणि पुराणांचे प्रामाण्य या सत्यशोधक समाजाने नाकारलेले होते। म्हणजे वेदामध्ये जे सांगितलेलं आहे, पुराणामध्ये जे सांगितलेलं आहे ते आपल्याला सर्वच मान्य आहे असे नाही, ते वेद प्रामाण्य किंवा पुराण ग्रंथाचे प्रामाण्य ह्या सत्यशोधक समाजाने नाकारलेले होते। महात्मा ज्योतिराव फुलेंनी ते नाकारलेले होते। त्यानंतर विवेचक बुद्धी प्रामाण्याला प्राधान्य दिले। या सत्यशोधक समाजाने त्यावेळी आपल्या बुद्धीला जी गोष्ट पटेल त्याचा स्वीकार करावा असे आवाहन त्यांनी केलेलं होतं। बुद्धी प्रामाण्यवादाला त्यांनी प्राधान्य दिलेलं होतं। त्याचप्रमाणे धर्माच्या नावाने त्यावेळी पुरोहित वर्गाकडून सर्वसामान्य समाजांची पिळवणूक होत होती, त्यांची लूट होत होती। त्या पुरोहितांचे वर्चस्व समाजावर, धर्मावर निर्माण झालेले होते। पुरोहित धार्मिक गोष्टीमध्ये मध्यस्थी करीत होते आणि सर्वसामान्यांकडून ती लूट करीत होते। अशा वेळी पुरोहितांच्या वर्चस्वाला आणि त्यांच्या मध्यस्थीला ह्या सत्यशोधक समाजाने विरोध केला। त्याचप्रमाणे मूर्तीपूजेला ह्या सत्यशोधक समाजाने विरोध केलेला होता। तीर्थयात्रा करणे वगैरे सोडून द्या असं आवाहन त्यांनी केलेलं होतं। तीर्थयात्रेलाही त्यांनी विरोध केलेला होता। त्याचप्रमाणे समाजामध्ये, धर्मामध्ये जे चमत्कार केले जात होते, चमत्कारावर लोक विश्वास ठेवत होते, अशा वेळी चमत्कारामुळे लोकांची फसवणूक होते, लोकांची लुटालूट केली जाते, त्यामध्ये सर्वसामान्य समाजाचे नुकसान होते। म्हणून चमत्काराला देखील त्यांनी विरोध दाखवलेला होता, अविश्वास त्यांनी दाखवलेला होता। परलोक कल्पनेला देखील त्यांनी विरोध केलेला होता। म्हणजे मृत्यूनंतरचं जे जग आहे, मृत्यूनंतर लोक स्वर्गात जातात, नरकात जातात, अशा प्रकारच्या ज्या कल्पना होत्या त्या कल्पनेलाही या सत्यशोधक समाजाने विरोध दर्शवलेला होता। महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांनीही त्या काळामध्ये स्त्री शिक्षणाच्या कार्यास सुरुवात केलेली होती। म्हणजे पारंपरिकरित्या धर्मशास्त्राच्या बंधनाने त्यावेळच्या स्त्रियांना शिक्षण घेण्यास बंदी होती। त्यामुळे स्त्री गुलामीचे जीवन जगत होते, स्त्रीला पारतंत्र्यात राहिलेलं होतं, कोणतेही हक्काधिकार तिला दिलेले नव्हते। अशा वेळी स्त्रीलाही तो हक्काधिकार मिळाला पाहिजे या जाणीवेतून सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने स्त्रियांसाठी शाळा सुरू केल्या आणि त्या शाळेच्या माध्यमातून स्त्री शिक्षणाचा प्रचार प्रसार त्यांनी मोठ्या प्रमाणात केला। म्हणजे आज समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रियांची जी उल्लेखनीय प्रगती दिसते, पुरुषांच्या बरोबरीने जी प्रगती दिसते, त्या प्रगतीमध्ये ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या फुले दाम्पत्याचं फार मोठं योगदान आहे। याचं श्रेय या फुले दाम्पत्याला दिलं जातं आणि आजच्या स्त्री भगिनींनी देखील, माय भगिनींनी देखील या फुले दाम्पत्याचं जाणीव ही कायमस्वरूपी राखली पाहिजे असे या प्रसंगी म्हणावेसे वाटते। स्त्री स्वातंत्र्याचा मार्ग शिक्षणातून जातो याची जाणीव त्यांना झालेली होती। जर स्त्रियांना स्वातंत्र्य हवं असेल, स्त्रियांना हक्काची जाणीव व्हायची असेल, स्त्रियांची प्रगती व्हायची असेल तर त्या स्त्रीला शिक्षण मिळालं पाहिजे याची जाणीव त्यांना झालेली होती आणि त्या जाणीवेतूनच त्यांनी स्त्री शिक्षणावर भर दिलेला होता। त्याची जाणीव समाजाला त्यांनी करून दिलेली होती। त्यांचे हे स्त्री शिक्षणाचे कार्य त्यांच्या नंतरच्या काळात
पुढे पंडिता रमाबाई रानडे आणि इतर स्त्री सुधारकांनी देखील प्रयत्न केल्याचे दिसून येते. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन अनेक सुधारक पुढे आले आणि स्त्री शिक्षणासाठी ते कार्य करू लागले, असं आपल्याला सत्यशोधक समाजाच्या योगदानाविषयी माहिती घेताना दिसून येते. त्याचप्रमाणे एक सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी करण्यासाठी जे सुधारक पुढे आलेले होते त्या सुधारकांमध्ये आणखी एक व्यक्ती आहे. ती व्यक्ती एक सुधारक आहे. ते सुधारक म्हणजे गोपाळ बाबा वलंगकर. आता गोपाळ बाबा वलंगकर या सुधारकांची माहिती घेत असताना महात्मा ज्योतिराव फुले यांचे जे समतेचे कार्य होते ते समतेचे कार्य गोपाळ बाबा वलंगकर यांनी पुढे चालू ठेवले. कारण महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शिकवणीचा पगडा त्यांच्यावर होता, त्यांच्या तत्वज्ञानाचा प्रभाव त्यांच्यावर होता, त्यांचे ते अनुयायी होते, त्यांचे ते शिष्य होते. या दृष्टिकोनातून त्यांचे कार्य पुढे चालू ठेवण्याचे कार्य या गोपाळ बाबा वलंगकर यांनी केल्याचे दिसून येतं. कारण भारतातील समाज रचना ही विषमतेवर आधारित होती. जे समाजामध्ये ही वर्ण व्यवस्था होती, जातीयता होती, ती विषमता दूर करण्याचे कार्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नंतर गोपाळ बाबा वलंगकर यांनी केल्याचे दिसून येते. गोपाळ बाबा वलंगकर यांनी विटाळ विध्वंस या नावाचे पुस्तक लिहिले. त्या विटाळ विध्वंस या पुस्तकातून त्या समाजामध्ये त्यावेळी जी अस्पृश्यता पाळली जात होती त्या अस्पृश्यतेवर कोरडे ओढले, अस्पृश्यतेवर त्यांनी टीका केली. त्यावेळच्या समाजाला जागृत करण्याचे विचार त्या पुस्तकातून त्यांनी मांडले आणि या प्रकारचे योगदान गोपाळ बाबा वलंगकर यांनी दिले असं आपल्याला दिसून येईल. त्यांच्याप्रमाणेच शिवराम जानबा कांबळे हे एक सुधारक त्यावेळी होऊन गेले. आता शिवराम जानबा कांबळे यांनी त्यावेळच्या समाजामध्ये स्त्रियांची जी अब्रू लुटली जात होती, स्त्रियांवर जो अन्याय केला जात होता, स्त्रियांना जे गुलामगिरीत ठेवलं जात होतं, स्त्रियांचा जो गैरफायदा घेतला जात होता, अशा विषयांवर त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं होतं आणि त्या प्रश्नाकडे त्यांनी समाजाचे लक्ष वेधलेले होते. उदाहरणार्थ त्यावेळच्या सर्वसामान्य समाजातल्या कुटुंबातल्या मुलींना, स्त्रियांना मुरळी सोडले जात होतं, जोगतिनी म्हणून त्यांना सोडलं जात होतं, देवदासी म्हणून त्यांना सोडलं जात होतं आणि त्यांचा गैरफायदा समाजातील उच्चभ्रू लोक घेत होते. अशा वेळी मुरळी, जोगतिनी आणि देवदासी ह्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांच्यावर अन्याय कसा होतो, त्यांची लूट कशी होते, त्यांना दारिद्र्यात कसं खितपत ठेवलेलं आहे, ह्या सर्व प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करण्याचे कार्य शिवराम जानबा कांबळे या सुधारकांनी केलेलं आहे. त्यांचंही कार्य फार मोठं कार्य आहे, त्यांचंही योगदान मोठं आहे असं आपल्याला दिसून येतं. त्याप्रमाणे धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये योगदान दिलेल्या संस्थांपैकी आणखी एक संस्था म्हणजे आर्य समाज. या आर्य समाजाविषयीची माहिती या ठिकाणी आपण करून घेणार आहोत. आर्य समाजाची माहिती घेत असताना इसवी सन 1875 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज या संस्थेची स्थापना केली. म्हणजे आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. इसवी सन 1875 या साली या आर्य समाजाची स्थापना त्यांनी केली. आता स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेल्या संस्थेनं कोणते कार्य केले, म्हणजेच आर्य समाजाची कार्ये कोणती ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आर्य समाजाने वेदांना पवित्र ग्रंथ मानले. म्हणजे प्राचीन काळापासून जे वैदिक वाङ्मय आहे, जे वेद होते, त्या वेदांना त्यांनी प्रमाण मानलेलं होतं असं आपल्याला पहिलं कार्य म्हणताना दिसून येईल. त्यानंतर त्यावेळच्या समाजामध्ये, धर्मामध्ये जो जातीभेद पाळला जात होता त्या जातीभेदाला आर्य समाजाने विरोध केलेला होता. जातीभेद आर्य समाजाला अमान्य होता किंवा या समाजाने जातीभेद अमान्य केलेला होता. त्याचप्रमाणे त्यावेळच्या समाजामध्ये स्त्री शिक्षणावर बंदी होती. स्त्रियांनी शिकू नये असं मानलं जात होतं. अशा वेळी या आर्य समाजाने स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केलेला होता. स्त्री शिक्षणाला त्यांनी प्राधान्य दिलेलं होतं.
त्याचप्रमाणे त्यावेळच्या समाजामध्ये स्त्रियांच्या विषयी ज्या अनिष्ट प्रथा होत्या, स्त्रियांना बंधनामध्ये गुलामगिरीमध्ये ठेवण्यासाठी जे नियम पाळले जात होते, त्यापैकी एखादी स्त्री विधवा असेल तर त्या विधवेला आयुष्यभर विधवेचंच जीवन जगावं लागत होतं. तिला सर्वसामान्य स्त्रीप्रमाणे जगण्याचा हक्क त्यावेळच्या समाजाने धर्माने नाकारलेला होता. अशा वेळी स्त्रीच्या विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार या आर्य समाजाने केलेला होता. मिश्र विवाहाचा पुरस्कार या आर्य समाजाने केलेला होता. असं आपल्याला या आर्य समाजाच्या वेगवेगळ्या कार्याविषयी माहिती घेताना दिसून येते. त्याचप्रमाणे आणखी एक संस्था म्हणजे रामकृष्ण मिशन. ह्या संस्थेचं योगदान धार्मिक सुधारणा आणि सामाजिक सुधारणा चळवळीमध्ये फार मोठं योगदान आहे असं आपल्याला म्हणता येईल. या रामकृष्ण मिशन या संस्थेविषयीची माहिती या ठिकाणी आपण करून घेणार आहोत. रामकृष्ण मिशन या संस्थेची माहिती घेत असताना इसवी सन 1897 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केली. म्हणजे रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली. इसवी सन 1897 मध्ये केली. रामकृष्ण मिशनने लोकसेवेच्या कार्याला महत्त्व दिले. त्यावेळच्या लोकांची सेवा करणे याला प्राधान्य दिलेले होते, याला महत्त्व या संस्थेने दिलेले होते. त्यावेळी काही नैसर्गिक संकटे येत होती. अशा नैसर्गिक संकटावेळी या संस्थेने मदत केलेली आहे. उदाहरणार्थ एखाद्या भागामध्ये दुष्काळ पडलेला असेल तर त्या दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे कार्य या संस्थेने केलेलं आहे. जे आजारी असतील, जे रोगी असतील, त्या आजारी रोगी लोकांना औषध पुरवठा करण्याचे कार्य, त्यांच्यावर उपचार करण्याचे कार्य या संस्थेने केलेलं आहे. दीन दुबळ्या लोकांची सेवा या संस्थेने केलेला आहे. तसेच स्त्री शिक्षणाचा पुरस्कार या रामकृष्ण मिशन या संस्थेने केलेला आहे. आध्यात्मिक उन्नतीवर या संस्थेनं भर दिलेला होता. या आध्यात्मिक उन्नतीसाठी कार्य करून समाजाला आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला. आपली जर उन्नती करायची असेल, तर आपली जर प्रगती करायची असेल तर अध्यात्माचा मार्ग अवलंबला पाहिजे, अध्यात्माची उन्नती झाली पाहिजे असे मत या संस्थेनं मांडलेलं होतं. तरुणांना संदेश या संस्थेच्या माध्यमातून दिलेला होता. स्वामी विवेकानंद यांनी या संस्थेच्या माध्यमातून संदेश दिलेला होता. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका, असा संदेश स्वामी विवेकानंद यांनी भारतातील तरुणांना दिलेला होता. अशा प्रकारे रामकृष्ण मिशनने विविध प्रकारची समाज उपयोगी कार्य केलेली आहेत असं आपल्याला दिसून येईल. म्हणजे अनेक समाज सुधारक होऊन गेले, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था होऊन गेल्या आणि त्यामध्ये सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला असं आपल्याला या भागाची माहिती घेताना दिसून येईल. या विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये व्हिडिओ भाग 2 मध्ये आपण धार्मिक सुधारणा चळवळ हा उपघटक पाहिला. या उपघटकामध्ये संस्थात्मक प्रयत्न केलेल्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, गोपाळ बाबा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे, आर्य समाज, रामकृष्ण मिशन या संस्था आणि व्यक्तींच्या कार्याची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. या पुढची माहिती आपण पुढच्या भागात पाहूया. या ठिकाणी थांबूया. तोपर्यंत धन्यवाद.